तर हे आमचे भाऊ आहेत ते तर टाकत ना. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तसंच आपल्या चॅनलवरती मिसेस फौजी वर्षा नालवडे. तर आजचा दिवस आपण खरं तर ब्लॉगिंग मी खूप संध्याकाळपासून सुरू करते कारण की आज दिवसभर खरं तर टाईमच भेटला नाही आहे. तर आज आहे बड्डे आमच्या पप्प्याचाच, म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाईंच्या मुलाचा. तर होईल तितकं दाखवायचा प्रयत्न करते कारण की सगळंच कसं आहे, सगळ्यांनाच कॅमेऱ्यासमोर यायला आवडत नाही. सो ठीक आहे, जितकं होईल तितकं दाखवते. तर चला जाऊया. आता मी तिथेच निघाली जायला. तर तुम्ही म्हणाल की ताई त्या दिवशी हीच साडी घातलेली, तर हो हीच घातलेली. आता पण वरच होती कपाटावरती, कपाटामध्ये वरच ठेवलेली होती घडी घालून. तर म्हणले चला आता हीच घालूया. तर चला. एक कालचा व्हिडिओ कसा वाटला कोणी कमेंट करून सांगितलं नाही, तर कसा वाटला नक्की सांगा. कारण की घरच्या घरी खूप घरचेच म्हणजे काय म्हणतात ते घरचेच पदार्थ किंवा जिन्नस वापरून आपण काहीतरी नाही का. आता त्यासाठी अमेझॉनवरती इंस्टाग्रामवरती सगळं ट्रेंड सुरू आहे. गॅसचे बर्नर धुण्यासाठी 300-400 रुपयाची ते स्प्रे भेटतात. सो हे खूप म्हणजे ना काही पैसा लागत ना काहीच लागत. 1 रुपयाची इनोचं पॅकेट आहे, 1 रुपयाचं का 5 रुपयाचं असतं काय माहिती. तर तेवढंच, बाकी त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि अर्धा लिंबू असतो, फक्त थोडीशी आपली मेहनत 1 तासाची. तर कसा वाटला तो व्हिडिओ ते देखील सांगा. आणि आजचा व्हिडिओ पूर्ण झाल्यावर कमेंट करून सांगा. ते आमच्या आई, भाऊ आणि हे आपले फौजी. पाहू शकताय तुम्ही असं पाणी आणि असा पाऊस. दादा कुठे गेलेलास? शाळेत. सांगायला लागतं का तुम्हाला? कुठला रत्न? हा, कुठला रत्नाच्या मागे हो? हा, मस्त गाणं आहे. चला उठा. तर हा घरी केक बनवलेला आहे. मी वर्षा नालवडेनी हा घरी केक बनवलेला आहे. तर नाही, मस्करी केली. हा केक आमच्या वहिनीने म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाईंनी बनवला. खूप छान बनवतात त्या केक. अरे पापे एकच. तर इथे भाऊंचा व्हिडिओ कॉल आलेला, आई भाऊंचा गावावरून. कारण की ह्यावेळेस आई भाऊंना बड्डेला यायला नाही जमलं, गावी पाऊस पण भरपूर आहे. तर इथे पोरांना बघून भाऊ रडायला लागले. तर तुम्ही आता बघू शकता भाऊंची रिॲक्शन. एकाला जसं जसं मी दाखवते ना तसं भाऊ एकदम इमोशनल होत आहेत जास्त. तर मला असं वाटतं की बड्डेला येऊ शकतात, अनुच्या बड्डेला, किंवा बघू आता कधी येतात माहिती नाही मला, पण येतील, नक्कीच येतील. छान आहे पप्या. फोटोचा आवाज येतो का? आर्या इकडे समोर. दादा ए थांबा. बार बार दिन ये आए. Very good.
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. दादा चॉकलेट खाशील तर. ओहो थांब 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 थांब, खाली नाही ठेवायची. भाऊंचं कोणतंही मागं भाऊंच्या असते आरती करायचं काम पाचवा माणूस. कॅमेरामॅन आर्यन थांबली इथं. ए दादा दादा भरा आर्यन भरा दादाला. आर्याला हात लावू नका. इकडे बघा स्माइल. थोड़ी गर्मी सहन कर लो, एसी की जगह पंखा चालू करके सो जाऊं. अब मैं तो बिना एसी के सोऊंगा. आर्यन लेकिन दादाजी ने मुझे सोने के लिए कहा था. तर इथे मी बड्डेचा केक खात होते. तर तुम्ही म्हणाल की ह्याच्यात का खाते, तर मी बाहेर मुलांना वाढत होते तर त्यात थोडंसं राहिलेलं तर ते चमच्याने खात होते. आणि वहिनी व्हिडिओ काढतायत तर त्या मोबाईल फिरवत होते. त्यांना म्हणले एकच काहीतरी पोझिशन सेट करा, नाही तर मग ना असंही टाकता येणार ना तसं टाकता येणार. सो चला. तर इथे नेक्स्ट डे, तर बड्डे झाल्याच्या नंतरचा नेक्स्ट डे, तर इथे आर्यन बाबाला आमच्या बाकी नाश्ता कोणता पाहिजे नव्हता, तर तो म्हणत होता मम्मा चोकोसच पाहिजे. तर इथे टचकीला वाटलं की मी त्यालाही खाऊ देते आहे म्हणून तो वाट बघतो आहे. तर इथे हे चोकोस आहेत ना ते मंचवाले चोकोस आहेत. तर ते टेस्टी खूप लागतात मुलांना, म्हणजे आवडीने खातात मुलं. खूप असं थोडं चॉकलेटी पण असतात आणि टेस्टी असतात, थोडे क्रंची असतात त्याच्यामुळं थोडं. आणि कारण की आता ते डेलीचे जे चोकोस असतात ना ते खाऊन खरं तर बघायला गेलं ना मुलं कंटाळलेत. तर हे थोडं क्रंची असल्यामुळं ना ते खाताना पण असं क्रंच होतात. तर आर्यन कधी कधी तर असं मोबाईल बघताना असंच डायरेक्टली म्हणजे ड्राय पण खातो सुकेवाले. तर इथे टस्कीला आमच्या खाऊ पाहिजे होतं, तर तिथे मी नाही दिलं ना म्हणून त्याला इथे पाहिजे होतं, कारण की त्याची ट्रीट पाहिजे होती. तिथे नाही म्हणून मग इथे आला आहे. तर इथे मग श्रुतीला म्हणले दे त्याला 2-3, कारण की दिवसभराचं त्याचं ना एक हे असं टार्गेट असतं की एवढंच ट्रीट दिले पाहिजे. नाहीतर मग प्रॉब्लेम तर काय नाही आहे, पण त्यांच्या एजनुसार इतकेच ट्रीट देतो आम्ही. तर दिवसातना 3, 4, 5 म्हणजे मॉर्निंग पूर्ण दिवसभर बघायला गेलं तर 10 ट्रीट असतात. तर कधी कधी मी 8पर्यंत ट्रीट देते त्याला. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.